श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 18 जून वार गुरुवार आणि आज आलेला आहेत अतिशय शुभ असा गुरुपुष्यामृत योग. आपल्या सनातन धर्मात गुरुपुष्यामृत योगाला अत्यंत पवित्र आणि सर्वसिद्धी देणारा योग मानला जातो. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा त्या योगाला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं. आणि हा गुरुपुष्यामृत योग या 2026 मधला शेवटचा योग असणार आहे. आता पुष्य नक्षत्र हे वारंवार गुरुवारी येत नाही. वर्षातून 2 वेळा किंवा 3 वेळा हा दुर्मिळ योग निर्माण होत असतो. पण यंदा या 2026 मधल्या शेवटच्या गुरुपुष्यामृत योगावरती अजून एक शुभयोग जुळून आला आहे, ते म्हणजे विनायक चतुर्थी. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी चंद्रमा आणि गुरु यांच्या शुभ संयोगाने कर्क राशीत गजकेसरी योग तयार होत आहे. आणि हा योग इतका शक्तिशाली आहे की या काळात केलेली देवपूजा, मंत्रसाधना आणि ज्योतिषी उपाय त्वरित फलद्रुप्त होतात अशी धार्मिक मान्यता आहे. जर आपल्या आयुष्यात अनेक दिवसांपासून काही अडचणी सुरू असतील किंवा एखादी इच्छा अपूर्ण असेल तर आपल्याला आज संध्याकाळी एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. तर आज आपल्याला या गुरुपुष्यामृत योगावरती संध्याकाळी दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल. पुढील 33 वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा काहीच कमी पडणार नाही. तर अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहेत, हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज गुरुपुष्यामृत योगावरती संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 3 सांजेला जी लक्ष्मी येण्याची वेळ असते, आपण देवघरामध्ये दिवा लावत असतो, देवाची पूजा करत असतो, अगदी त्याच वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे. सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. कारण ही 3 सांजेची वेळ असते तर ती लक्ष्मी येण्याची वेळ असते. या वेळेला वातावरणात सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण काही उपाय जर केले तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. ज्ञान आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणजे दिवा आहे आणि गुरुपुष्यामृत योग हा ऐश्वर्य प्रदान करून देणारा योग आहे. आणि या योगावरती आपण दिव्याखाली काही वस्तू ठेवल्या तर साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होते. कारण हा गुरुपुष्यामृत योग धनाची देवी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे. आपल्या शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आपल्या घरातील गरिबी दरिद्रता दूर करणारा मानला जातो. आणि म्हणून आपल्या घरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा हा आपण लावत असतो. आणि हा उपायसुद्धा आपल्याला आपल्या घरात असणारी गरिबी दरिद्रता इडापिडा दूर करण्यासाठीच करायचा आहे. जेव्हा आपण या योगावरती हा उपाय आपल्या घरात करतो तेव्हा आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य येते. तसेच माता लक्ष्मी ही आपल्या घरात स्थिर राहते. एवढेच नाही तर हा उपाय केल्याने आपली प्रत्येक इच्छा मनोकामना हे देखील पूर्ण होते. जर तुम्हाला वारंवार आर्थिक अडचणी येत असतील, घरात पैसा टिकत नाही, सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असेल, इतर लोकांकडून तुम्हाला वारंवार पैसे घ्यावे लागत असेल किंवा तुमच्यावर भरपूर असं कर्ज असेल आणि त्या कर्जातून लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल, आर्थिक अडचणी जर तुम्हाला दूर करायच्या असतील तर तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तसेच घरामध्ये काही दोष असेल, काही नकारात्मक ऊर्जा असेल, इडापिडा असेल
तर ती दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय तेवढाच प्रभावी मानला जातो. हा उपाय आपल्या घरात केल्याने आपल्या घरात पैसे येण्याचे, सुख येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आणि आपल्या घरात कधीही धनधान्य, संपत्ती, पैसा हा कमी पडत नाही. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला संध्याकाळी सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये जो दिवा आपण नेहमी लावतो तो दिवा लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे. कारण मुख्य प्रवेशद्वारामधूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि म्हणून तिथे एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा कोणताही दिवा लावू शकता आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. मातीची पंती म्हणजे मातीचा दिवा जो असतो ना तो पंचतत्वापासून बनवलेला असतो. त्यामुळे या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. जर तुमच्याकडे मातीचा दिवा नसेल तर तुम्ही इतर धातूचा सुद्धा दिवा घेऊ शकता, परंतु प्रयत्न करा मातीचा दिवा घेण्याचा. यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे आणि शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूपच घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण तुपाचा वास आणि तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे. जर तुमच्याकडे तूपच नाही तर मग अशा स्थितीमध्ये तुम्ही तेलसुद्धा घालू शकता. आणि यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये एक मूठभर गहू ठेवायचे आहे आणि त्या गव्हावरती हा दिवा आपल्याला ठेवून प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केला की त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच माता लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे. यानंतर दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करून घ्यायची आहेत. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहेत. दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे आणि 108 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करून दोन्ही हात जोडून तुमच्या घरातील आर्थिक समस्या ह्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. गहू जे धान्य आहे ना, हे धान्य पवित्र, शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि जेव्हा आपण या गुरुपुष्य योगावरती दिव्याखाली गहू ठेवतो तेव्हा आपल्या घरात सकारात्मकता वाढते आणि अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अन्नाला पूर्ण ब्रह्म मानलं जातं आणि दिव्याखाली धान्य ठेवल्याने माता अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मी ही सुद्धा प्रसन्न होते. जेव्हा आपण दिव्याखाली धान्य ठेवतो तेव्हा दिव्याचा प्रखर प्रकाश आणि धान्याचा संयोगाने घरात समृद्धी आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते आणि या दिव्याच्या उष्णतेमुळे धान्यामध्ये असलेल्या सात्विक लहरी या वातावरणामध्ये पसरत असतात आणि त्यामुळेच आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते. आणि गहू हे जे धान्य आहे ना ते सुख, समृद्धी आणि स्थिरतेचे प्रतीक आहे आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी या योगावरती आवर्जून करायचा आहे. या वर्षातील हे शेवटची संधी आहे, त्यामुळे आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी, सुखसंपत्ती, ऐश्वर्य मिळवण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करा. आता हा दिवा तुम्ही लावल्यानंतर कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील एवढं तूप त्या दिव्यामध्ये घाला. दुसऱ्या दिवशी काय करायचं, हे धान्य उचलून घ्यायचं आहे आणि पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे आणि दिवा हा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता. त्याचबरोबर जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, तुमच्या आयुष्याला नवीन दिशा मिळत नसेल, तुमच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टी या सकारात्मक घडत नसेल, जर वारंवार तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा आपला पती असेल त्या पतीला सतत अपयश येत असेल, त्यांची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल किंवा आपल्या घरात शिक्षण घेणारी मुलं आहेत त्यांना जर शिक्षणामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट त्यांच्या मनासारखी घडत नसेल, त्यांना हवं तसं यश मिळत नसेल, तर एक उपाय मी तुम्हाला सांगत आहे. हा उपाय जर तुम्ही केला ना तर नक्कीच तुमच्या आयुष्यात अनेक दिवसांपासून असलेल्या अडचणी या दूर होऊन तुमची प्रत्येक इच्छा, मनोकामना ही पूर्ण होईल.
तर हा उपाय आपल्याला आज 18 जूनला रात्री 8 ते 12 या वेळेमध्ये करायचा आहे. यासाठी काय करायचं आहे, एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे किंवा स्टीलचा घेतला तरी चालेल. फक्त आपल्याला प्लास्टिकचं भांडं इथे वापरायचं नाही. यानंतर आपल्याला गरम न केलेलं दूध असतं, तर ते दूध घ्यायचं आहे आणि त्यात चिमूटभर हळद आणि चिमूटभर साखर टाकायची आहे. आणि यानंतर हे दूध पीत असताना तुमचे डोळे मिटून मनात सकारात्मकता ठेवायची आहे. तुमच्या आयुष्यातील 3 मोठ्या समस्या ज्या आहेत तर त्या पूर्णपणे नष्ट झालेल्या आहे आणि तुमची इच्छा साक्षात भगवंताच्या कृपेने पूर्ण झाली आहे, अशी दृढ भावना मनात आणा आणि ते दूध तुम्हाला प्राशन करायचं आहे. फक्त लक्षात ठेवा, दूध गरम केलेलं नसावं, थंड दूध तुम्हाला घ्यायचं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या उपायात वापरलेले तिन्ही घटक वेगवेगळ्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात आणि ते थेट तुमच्या 3 समस्यांवरती काम करत असतात. ज्यामध्ये हळद जी आहे ना, ती हळद गुरुग्रहाच्या संबंधित आहे. जेव्हा आपण दुधामध्ये हळद टाकून पितो तेव्हा कुंडलीतला गुरुग्रह हा बलवान होतो आणि ज्यामुळे तुमच्या भाग्यात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात आणि करिअरमधील अडथळे दूर होऊन तुमचा भाग्योदय होतो. तसेच साखर हे शुक्र ग्रहाचे प्रतीक आहे. साखरेच्या वापरामुळे मनातील भीती, ताणतणाव दूर होते आणि मन हे आपले अत्यंत शांत, प्रसन्न होते. आणि कच्चे दूध हे चंद्रग्रहाचे प्रतीक आहे. दूध हे थेट मनाचा कारक असलेल्या चंद्राचे प्रतीक आहे. कच्चे दूध पिल्याने मनातील द्विधा मनस्थिती नष्ट होते, मानसिक स्थिरता मिळते आणि व्यक्तीला यशाचा अचूक मार्ग हा सुद्धा दिसू लागतो. आणि या गजकेसरी योगाच्या महाशुभ मुहूर्तावरती हा उपाय केल्याने मानवी मनाची संकल्पशक्ती वाढते आणि इच्छित फलप्राप्ती होते, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे तुम्हाला हा एक उपायसुद्धा आवर्जून करायचा आहे. बघा, हे दोन्ही उपाय जे आहे ना, ते खरंच खूप जास्त प्रभावी आहे. त्यामुळे प्रत्येकाने हे दोन्ही उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्याचबरोबर संध्याकाळी आपल्या घरात 2 कापूर आणि 2 लवंगा या नक्की जाळा. कारण कापूर आणि लवंग आपल्या घरात जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष हे दूर होत असतात आणि आपल्या घरात सकारात्मक चांगल्या गोष्टी घडू लागतात. आपल्या कुटुंबाची, मुलांची प्रगती होत असते. त्यामुळे संध्याकाळी छान देवघरामध्ये दिवा धूप लावून झाली की आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार उघडा करून ठेवा. कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये फक्त 2 लवंगा आणि 2 कापूरवड्या घ्यायच्या आहेत. लवंग घेताना ना, ज्याला फुलं असतात अशाच लवंगा घ्या. तुटलेल्या, फुटलेल्या अशा लवंगा घेऊ नका. चांगल्या अशा व्यवस्थित 2 अखंड लवंगा घेऊन त्या कापुरासोबत ठेवायच्या आणि कापूर प्रज्वलित केला की तुम्हाला एक मंत्र सांगते, त्या मंत्राचा जप करा. 99 मंत्राचा जप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा आपल्या कुलदेवीचा मंत्र आहे. आणि या गुरु पुष्यामृत योगावरती आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करायची असते. कुलदेवीचा टाक असेल तर त्या टाकावर कुंकुम अर्चन करायचं असतं. श्रीयंत्रावरती कुंकुम अर्चन करायचं असतं, जेणेकरून त्यामध्ये जी काही दैवी शक्ती आहे ना, ती जास्त प्रमाणामध्ये जागृत होते. आणि यानंतर या कापुराचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि पुन्हा हे भांडं आपल्या देवघरासमोर आणून ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपायसुद्धा आज या गुरु पुष्यामृत योगावरती करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरी जर तुळस असेल ना, तुळशीपाशीसुद्धा छान असा तुपाचा दिवा लावा. आज दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होईल ना, तेव्हा तुळशीला कच्चं दूध, हळद आणि साखर या 3 वस्तू एकत्र करून या 3 वस्तू तुळशीला सकाळीच दिवसभरामध्ये अर्पण करा आणि सायंकाळी 6 वाजल्यापासून तर 7:30-8 वाजेपर्यंत तुळशीपाशी छान असा एक तुपाचा दिवा प्रज्वलित करा. त्या दिव्यामध्ये सुद्धा थोडीशी हळद टाका, कारण हळद ही लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. जेव्हा आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशीपाशी दिवा लावतो तेव्हा घरात अखंड लक्ष्मी वास करते. घरातील गरिबी, दरिद्रता ही दूर होते आणि आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट, विघ्न हे येत नाही. आणि म्हणून तिथेसुद्धा एक दिवा हा तुम्हाला नक्की लावायचा आहे. हे सगळे उपाय जे आहेत ना, ते अत्यंत सात्विक आणि प्रभावी आहे. हे उपाय जर तुम्ही श्रद्धेने केल्या ना, तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे, नुकसान कोणतंही होणार नाही.
तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.